नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पैठणीवरचं ब्लाऊज बघत आहोत. म्हणजे त्याचं मी तुम्हाला बॅक नेक दाखवणार आहे. तर मी त्याच्यासाठी सर्वात आधी काय केलेलं आहे, अस्तर हे ब्लाऊजच्या सरळ बाजूने ठेवलेलं आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने अर्धा इंचावरती टिप मारून घेतली आणि वरतून पुन्हा एकदा प्रेस टिप दिलेली आहे आणि परत एकदा प्रेस टिप देऊन पूर्ण तिन्ही चारही बाजूला मी टिपा मारून घेणार. म्हणजे अस्तर त्याला जॉईंट करून घेणार. काही जण काय करतात, अस्तर जास्त काढतात आणि ब्लाऊजचा पीस जो आहे तो कट टू कट काढतात, पण असं नाही करायचं. कारण की आपल्याकडे ब्लाऊजचा पीस जास्त असतो आणि आपण अस्तर कमी याच्यातसुद्धा बसू शकतो. म्हणून अस्तर पूर्ण एक पेपर पॅटर्नप्रमाणे एकसारखं काढायचं आणि जो ब्लाऊजचा पीस असतो तो एक्स्ट्रा घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता जे पण एक्स्ट्राचं बाहेर निघालेलं आहे ते मी कट करून घेते आहे. ते झाल्यानंतर मी आता याचा सेंटर काढून घेणार आणि त्याला एक सेंटरला नॉच देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी कॅनव्हासवरती गळा तयार करून घेतला, त्याला पण एक नॉच दिलेला आहे आणि तो नॉच व्यवस्थित सेंटरला ठेवून एक मधून सरळ टिप मारून घेणार. टिप याच्यासाठी मी मारली आहे की आपला कॅनव्हास हालायला नको आणि एकसारखा आपला गळा दोन्ही बाजूनी व्यवस्थित दिसायला हवा, म्हणजे राऊंडमध्ये. आणि तुम्ही बघू शकता गळ्याच्या आकारानुसार मी त्याला टिप मारून घेते आहे. आपली पूर्णपणे टिप मारून रेडी झालेली आहे गळ्याच्या आकारानुसार. तर मागच्या बाजूने मी पूर्ण चेक करून घेतलेला आहे की टिप व्यवस्थित आहे का नाही आणि जी पण ती सेंटरला टिप खालीपर्यंत मारली ती थोडी काढून घेतली आणि जो पण मधला कॅनव्हास आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आणि बाहेरचा कॅनव्हास तसाच ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता मधला कॅनव्हास काढून घेतल्यानंतर तुम्ही बघा 1/2 इंचावरती मी कट करून घेतलेला आहे सर्व एकसारखं. आपल्याला ह्याला नॉचेससुद्धा द्यायचे आहेत. आता हे व्यवस्थित एकसारखं कट करून घ्यायचं आणि याला व्यवस्थित नॉचेस द्यायची. जे पण टोकं आहे त्याला व्यवस्थित आतपर्यंत नॉच द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता नॉचेस दिल्यामुळे आपला गळा एकदम छान आणि व्यवस्थित बसतो. कोणत्या पण प्रकारचा तुम्ही गळा करायला घेतला तर नॉचेस हे द्यायचेच, कारण की त्याच्याने गळा एकदम मस्त आणि व्यवस्थित बसतो. तुम्ही बघू शकता आता आपले टोकं पण किती व्यवस्थित मस्त बाहेर निघत आहेत, कारण की त्याला मी व्यवस्थित नॉचेस दिलेले आहेत. हे बघा स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने टोकं मी बाहेर काढून घेतले आणि आता वरतून ह्याला सुद्धा मी प्रेस टिप देऊन घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा प्रेस टिप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित. प्रेस टिप दिल्याने फिनिशिंग एकदम छान आणि व्यवस्थित दिसते. आणि मग नंतरून जो पण बाहेरचा मधला जो कपडा उरतो तुम्ही बघू शकता त्याला हात शिलाई करून घ्यायची, म्हणजे वरच्या बाजूने जास्त टिपा दिसत नाही. आता प्रेस टिप देऊन रेडी झालेला आहे माझा गळा. आता मी काय करणार, मध्ये आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळे कोणत्या पण प्रकारच्या डिझाईन करू शकतात. मध्ये तुम्ही काठसुद्धा ॲडजस्ट करू शकतात. मी काय केलेलं आहे, मी पहिले स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता असे त्रिकोण करून घेतलेले आहे सर्व आणि त्याचं एक आपल्याला मस्त सेंटरला फ्लॉवर तयार करून घ्यायचा आहे. बघा अशा पाकळ्या पाकळ्या तयार करून ओवून घ्यायच्या आहे. तुम्ही 3x3 4x4चा चौकोनसुद्धा करू शकता. 3x3 4x4चा चौकोन करायचा आणि त्याच्यात पण त्रिकोण करून तुम्ही बघू शकता असे 5 पाकळ्यांचा मी फ्लॉवर तयार करून घेतलेला आहे. आणि एक नाडीसुद्धा उलटून घेतलेली आहे, ती पण मी कट करून ठेवलेली आहे साईडला. आणि तुम्ही बघू शकता माझं फ्लॉवर एकदम मस्त रेडी झालेलं आहे. त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. आता हे आपल्याला ब्लाऊजला मध्ये लावायचं आहे म्हणून ते तयार केलेलं आहे मी. आता त्याच्या आधी आपण सर्वात आधी नाड्या लावून घेऊया. तुम्ही बघू शकता मी खडूने एकसारखं ड्रॉ करून घेतलेला आहे, 1-1 इंचाचं अंतर ठेवून. तुम्हाला अजून जास्त जवळ हव्या असतील तर तुम्ही अजून जास्त जवळजवळसुद्धा करू शकतात. मी थोडा थोडा गॅप ठेवलेला आहे. नाडी उलटून घेतलेली आहे पहिले मी स्टार्टिंगला आणि मग ती कट करून घेतलेली, एकसारखे कट करून घेतले आणि तुम्ही बघू शकता मी असे लूप्स बनवून घेते. दोन्ही बाजूला एकसारखे लावून घ्यायचे. आपले लावून रेडी झालेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही नॉडमध्ये ओवून घ्यायची आहे. मी टाचन पिनेचा वापर केलेला आहे नॉडमध्ये टाकण्यासाठी. तुम्ही बघू शकता बारीक टाचन पिन घ्यायची आणि त्याच्याप्रमाणे मध्ये ओवून घ्यायचं आपण एकसारखं. तुम्हाला जर समजा याला बॉल्स लावायचे असेल तर तुम्ही बॉल्ससुद्धा लावू शकता, ते सुद्धा छान दिसतात. दोन्ही बाजूला ओवून घ्यायचं आहे आपल्याला. आता ते दोन्ही बाजूला ओवून रेडी झालेलं आहे. तर
मधल्या बाजूने त्याला लॉक करून घ्यायचं दोन्ही साईडने आणि मग नंतर मी त्याला फॅब्रिक ग्लूसुद्धा लावलेला आहे की धागे नको जाण्यासाठी मधल्या साईडने. आणि तुम्ही बघू शकता आपलं फ्लॉवरसुद्धा रेडी झालेलं आहे. ते आता मी वरच्या बाजूने लावून घेते, पण त्याच्यासाठी हे जे धागे बाहेर निघाले आहेत म्हणून तिथे छोटेसे त्रिकोण करून घेतलेले तुम्ही बघू शकता. आता त्रिकोणसुद्धा आपले व्यवस्थित रेडी झालेले आहेत आणि ते उलटून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे डिझाईनसुद्धा तयार करू शकतात. खाली लटकन वगैरेसुद्धा लावू शकतात वेगवेगळे. तुम्ही बघा माझे त्रिकोण करून रेडी झालेले आहे. त्याला एक मी गाठ मारून घेणार आहे नंतरून, म्हणजे ते निघायला नको. व्यवस्थित उलटून घ्यायचे. आपल्याला ते छोटे असल्यामुळे थोडासा उलटायला त्रास होतो, पण ते व्यवस्थित टोक आपल्याला काढून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता मी गाठ मारलेली आहे आणि आपलं फ्लॉवरसुद्धा रेडी झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.